हा नमस्कार. आपण त्या दिवशी मठाच्या उद्घाटनाला आलेलो होतो आणि खूप सुंदर हे असं मठ बांधलेलं आहे. तर आपण आज या मठाचे जे संस्थापक आहेत त्यांना भेटणार आहोत आणि त्यांना हे मठ बांधण्याची प्रेरणा कशी मिळाली, त्यांना का बरं स्वामींचा मठ बांधायचा होता आणि त्यांचा उद्देश काय होता, हे आपण या पॉडकास्ट मधनं त्यांच्या इंटरव्ह्यू मधनं जाणून घेऊया. चला तर भेटूया या मठाच्या संस्थापकांना. नमस्कार. नमस्कार वहिनी. तुमचं इंट्रोडक्शन द्या, तुमचं नाव सांगा प्लीज. माझं नाव सर्वेश्वर गणपत आढाव. माझं मुळगाव संदखोल. आणि त्यानंतर आम्ही राहायला आलो ओरडामध्ये. ओरडामध्ये आम्हाला 25 ते 30 वर्ष झाली. आणि त्यानंतर धंद्याच्या दृष्टीने मी खंडाळमध्ये आता इथे घर बांधले. ओके. आणि ही माझी मिसेस आरती सर्वेश्वर आढाव. नमस्कार वहिनी. तर की खूप सुंदर तुम्ही याचा मठ बांधलेला आहे. तर तुम्हाला मी काही प्रश्न विचारते. हो, विचारा ना. बांधण्याची, स्वामींचं मठ बांधण्याची तुम्हाला कशी काय प्रेरणा मिळाली? आता मुळात म्हणजे मॅडम आम्ही दत्त भक्त आहोत. ओरडामध्ये आमचं दत्त मंदिर आहे आणि माझ्या वडिलांना साक्षात्कार झाला दत्तशक्तीचा आणि त्यांच्या अंगामध्ये दत्तशक्ती प्राप्त झाली. त्यानंतर आम्ही जवळजवळ 50 वर्ष दत्त जयंती हा सोहळा आम्ही ओरडामध्ये करत आलो. आणि मुळात म्हणजे सत्यदत्त या नावानेच आज आमचं वडिलांचं जे काय कार्यक्रम असतात ते त्याच नावाने आम्ही होत म्हणजे जवळजवळ 2-3 वर्षापर्यंत आम्ही दत्त भक्त. दत्त स्वामी काही वेगळे नाहीये, दत्तांचाच अवतार हा स्वामी आहे. तर त्यानंतर अचानक म्हणजे त्यावेळी माझी परिस्थिती थोडी हलाखीची होती, एक 7-8 वर्षापूर्वी. आणि तरी पण आम्ही काय देवाला कुठला आम्ही दोष दिलेला नाही आतापर्यंत. आम्ही उपासना जी काय दत्तांची ती आम्ही करत आलो आतापर्यंत. आणि अचानकपणे आम्ही मुंबईला नेहमी माझी मुलं, माझी मिसेस आम्ही फिरायला जायचो, पण कुठल्या पर्यटन स्थळामध्ये आम्ही कधी गेलो नाही. तर जिथं जिथं दत्तधाम आहेत, दुसरी अक्कलकोट असेल, तर अचानक असं झालं की आमच्याकडे पैसे नव्हते मॅडम. आणि मी तिकीट बुक करायला गेलो मुंबईला कळव्याला. तर त्याने सांगितले की शेगावला आम्हाला जायचं होतं खरं. तर त्याने सांगितलं विदर्भ. तर त्यांनी सांगितले की 1250 रुपये तिकीट आहे आणि आम्ही 5 जण होतो, जवळ 10-12 हजार खर्च होता. तर त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते, म्हणजे अक्कलकोटला जायची कल्पना नव्हती आमच्या डोक्यामध्ये. तर मी नाराज झालो, पैसे नव्हते म्हणून मी घरी परत येत होतो. तेवढ्यात ते जो बुकिंग ऑफिस आहे ज्याचं, त्याने मला हाक मारली की दादा तुम्ही इकडे या. तर म्हटलं का? तर मला म्हटलं एक काम करा तुम्ही अक्कलकोटला जा. मला बोलले 800 रुपये तिकीट आहे. अक्कलकोट हा विषय आमच्या मनामध्ये पण नव्हता. मिसेस बोलले शेगावला जायचंय. म्हटलं शेगावला जायचं. आता म्हटलं फिरायला तर जायचंय, अक्कलकोट काय कुठे तर जायचंय, घराच्या बाहेर पडलं तर फिरूनच येऊया. तर मी तिथेच आमची 5 जण तिकीट काढली आणि मी अक्कलकोटला गेलो. अक्कलकोट हा विषय माझ्यासाठी नवीनच होता सर्व. स्वामी हा विषय माझ्या मनात कधीच आलेला नव्हता. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर मॅडम मला एवढे तिथे दृष्टांत झाले की म्हणजे मला आजही समजत नाही की लोक म्हणतात देव नाहीये, पण मी असं आजही म्हणणार नाही की देव नाहीये, म्हणजे देव आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर 2-3 दृष्टांत मला त्याने दिले. तिथे पहिल्यांदाच गेलो होतो मी आणि घरी आलो. मी घरी आल्यानंतर मॅडम आता माझं मूळ बिझनेस आहे, जागे जमीनचे व्यवहार मी करतो. ट्रान्सपोर्ट एजन्सी माझी आहे, जिंदाल कंपनी. पण तिथपर्यंत माझी हलाखीची परिस्थिती एकदम होती, म्हणजे अक्कलकोटला जायच्या आधीपासून. पण तिथून आल्यानंतर जे स्वामींनी मला आजपर्यंत दिलंय ना, म्हणजे मी 10 पैसे मागितले होते स्वामींकडे, पण त्याने मला 100 रुपये दिले. आणि माझं जे जीवन प्रवास आतापर्यंत होता 2-3 वर्ष अक्कलकोटला गेल्यानंतरचा, तो आज पूर्णपणे बदलून गेलेला आहे. आणि ह्या मार्गातनं स्वामींची आणि माझी भेट झाली. आणि तिथे गेल्यावर जे मला स्वामींचे वेळ लागलं ते आज तागात मी स्वामींशिवाय, आता दत्त स्वामी एकच आहेत. दत्तांचे अवतार स्वामी आहे, श्रीपाद वल्लभ, दुसऱ्या सरस्वती, नंतर अवतार आहे स्वामींचा. तर त्याच्यामुळे दत्तशक्ती कुठेतरी मला पावन झाली. त्यांनी मला अक्कलकोटला नेलं. आणि आज कलियुगात जर भक्ती करायची असेल सर्वांना, तर मी एकच सर्वांना सांगेन की ते स्वामींची करा. तुम्ही सर्व भयमुक्त व्हाल, पापमुक्त व्हाल आणि तुम्ही सर्व यशस्वी व्हाल, एवढंच सांगतो त्याबद्दल. छान छान. मग म्हणतात ना, आंधळा मागतो एक डोळा देव देतो, 2 डे तसं झालं म्हणायचं. नक्कीच. आणि हा उद्देश काय होता की खंडाळ्यामध्ये स्वामींचं मठ करण्याचा? त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मॅडम, मी आज 2 वर्ष महिन्यात 2 ते 3 वेळा अक्कलकोटला जातो, ठरवून जात नाही. अचानक निघाल सांगतो आम्ही, स्वामी आज्ञा होते आणि बोलवतात. आणि त्यानंतर एक माझ्या मनात असा विचार आला की ठीक आहे, माझ्याकडे पैसा आहे, लोकांकडे पैसा आहे, ते गाड्या घोड्या घेऊन जातात अक्कलकोटला. पण माझे इथले जे गोरगरीब स्वामी भक्त आहेत
त्यांना जाता येत नाही, नाही नाही. म्हणजे वेळ नसतो, पैसा नसतो, पैशाचा अभाव असतो. हो हो तर माझ्या मनात एक संकल्पना आली की ठीक आहे, माझ्याकडे पैसा आहे, मी जातो, माझे मित्र जातात, मग इथल्या गोरगरीब भक्तांनी स्वामींचं काय करायचं. बरोबर. दुसरी गोष्ट, इथं आहेत मठ, एक विल्यामध्ये आमच्या आहे, आणखी एक नेवऱ्यामध्ये, ओके. पण इथल्या लोकांना ते लांब पडते जायला. तर त्यानंतर मग इथल्या लोकांसाठी काहीतरी आपण करावं, म्हणून मी अक्कलकोटला गेलो आणि त्यांना प्रार्थना केली होती मी स्वामींना की इथल्या गोरगरिबांसाठी माझ्या हातून सेवा हा इथे खंडाळ्यामध्ये मठ होऊन गोरगरिबांच्या कल्याणासाठी तर मला एक मठ इथं बांधायचा आहे. आणि ती इच्छा, हा जो आज मी मठ बांधला हा इथल्या गोरगरीब लोकांसाठी बांधलेला आहे, जगाच्या कल्याणासाठी तो बांधलेला आहे मी. आणि ती कल्पना डोक्यात आली आणि ती, आता मी कोण, मी नथिंग आहे, हे त्यांनी कार्य घडवून घेतलं तुमच्या, तुम्ही निमित्त मात्र. त्यांनी घडवून घेतलं, त्यांनी सर्व केलेलं आहे आणि हे सर्व त्यांचं आहे. आणि आजही लोकांना मी सांगतो, हे माझं नाहीये, मी अध्यक्ष नाही, मी संस्थापक नाही, मी कोण नाही, आहे हे तुमचं आहे आणि हे तुमच्यासाठी मी सर्व केलेलं आहे. ही कल्पना डोक्यात आणि ती साक्षात आज आपण इथं खंडाळ्यामध्ये उतरवली. खूपच छान वाटतं ऐकून हे सगळं. आणि तुम्हाला स्वामींचा असं वैयक्तिक काय अनुभव आला स्पेशल, की असं कधी स्वप्नात आले, कधी काय झालं? मला 2 ते 3 वेळा त्यांनी साक्षात्कार दिलेला आहे आणि ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला मी आज सांगतो ही गोष्ट. माझ्या कुटुंबात पण मी ही गोष्ट कधी बोललेली नाही. ओके. त्यांनी साक्षात 2 ते 3 वेळा स्वप्नात येऊन जे काय मला सांगत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही गोष्ट आज तुम्हाला म्हणून मी सांगतोय, माझ्या घरच्यांना पण ही आतापर्यंत कधी सांगितलेली नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांना एवढे धन्यवाद देतो मी इथं ज्या ज्या गोष्टी त्यांच्याकडे मागितलेल्या आहेत, मी माझ्यासाठी, लोकांसाठी किंवा कुटुंबासाठी माझ्या, त्या त्यांनी माझे जे हट्ट आहेत, जे जी मी मागणी केली त्यांनी पुरवलेले नाही आजपर्यंत. वा, ऐकून म्हणजे अक्षरशः माझे बघा शहारे आलेत माझ्या अंगावरती. खूपच छान, खूपच छान. म्हणजे म्हणतात ना, स्वामींना अगदी मनातनं आर्त हाकेतनं मारली हाक तर स्वामी अगदी मदतीला धावून येतात, किंवा ते प्रत्येक क्षणक्षणी आपल्या सोबत असतात. मग हे मठ बांधताना इतकं सुंदर तुम्ही अप्रतिम असं मठ बांधलं, एकदम असं लॅविश, म्हणजे आल्याबरोबर मला अपेक्षितच होतं की इतकं सुंदर हे मठ असणार आहे. आणि तुम्हाला काय अडचणी आल्या हे मठ बांधताना असं? आता मॅडम तसं म्हटलं तर त्यांनी सर्व करून घेतलेलं आहे. अडचणी थोड्याफार आलेल्या आहेत, पण त्या अडचणीमध्ये माझ्या कुटुंबाने सर्व करून घेतलेलं आहे. अडचणी थोड्याफार आलेल्या आहेत, पण त्या अडचणीमध्ये माझ्या कुटुंबाने मला साथ दिलेली आहे. माझे मित्र आहेत संजय हेदवकर, माझे साडू आहेत बोरकर, माझी मुलं आहेत, मुलांचे मित्र आहेत, ह्या लोकांनी मला खूप सहकार्य केलं. नाही म्हणजे तसं म्हटलं तर मॅडम, म्हणजे एखादा हमाल काम करतो ना, तशी माझ्या कुटुंबाने इथं काम केलेलं आहे आणि त्यांचं सहकार्य होतं म्हणून मी आजपर्यंत एवढं सर्व केलेलं आहे. आणि त्यांना प्रत्येक वेळी त्यांना एकच सांगत आलो, मी प्रार्थना करत आलो, हे तुमचं आहे, कुठलीही अडचण येता कामा नये, तुमच्यासाठी नाही, आम्ही लोकांसाठी करतोय. त्याच्यामुळे अडचणी आल्या, पण त्याने सर्व निभावून दिलेलं आणि मार्ग काढत गेला. अडचणी येत होत्या पण मार्ग काढत गेलेले. छान छान. आणि सगळ्यांचा म्हणजे त्यातनं खरीचा वाटा आहे, सगळ्यांचा खरीचा वाटा. मॅडम पैशाचा उपयोग नाही, त्यासाठी मॅन पॉवर जे म्हणतो ना, ही शारीरिक जी मदत आहे ना, ती महत्वाची असते. पैशाचा उपयोग काय सांगा बघू. पैसा दिला तरी कोण माणसं तर यायला पाहिजे. म्हणून आज जो माझा इथला मित्र, माझे जे कुटुंबातील लोक आहेत, त्यांचं मोलाचं सहकार्य, त्यांचे आभार आहेत ना, मी म्हणजे शब्दात मांडणं पण कमी आहे, एवढं त्या लोकांनी माझ्यासाठी भरपूर केलं. छान छान छान, खूपच छान. या मठात रोज अशी कुठली सेवा होते, कुठली पूजा केली जाते? मग आता कारण आपण जेव्हा मंदिर बांधतो त्याप्रमाणे मग देवाला देवत्व प्राप्त झालेलं असते स्थापना झाल्यावर, मग त्यांची आराधना किंवा त्यांची सेवा करण्यासाठी तुम्ही ते काय उपाययोजना केल्या? कारण आपल्याला प्रत्येक वेळेस अवेलेबल राहता येत नाही ना. मॅडम मुळात काय झालं माहितीये का, ज्यावेळी ही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली त्यावेळी मी एकच विचार केला होता की मी धंदेवाला माणूस आहे. ओके. माझे कोल्हापूर, पुणे, मुंबई, आपण इथं 24 तास अवेलेबल राहत नाही. नंतर मग मी थोडा मला प्रश्न पडला होता की एवढं आपण सर्व करतोय, एवढं करताना त्यांची पूजा तर रोज व्हायला पाहिजे. बांधल्यानंतर लोक 24 तास येणारे आहेत, त्यांना हातावरती पेढा म्हणा काय प्रसाद असेल तर दिला गेला पाहिजे. तर ते थोडंफार मला टेन्शन होतं. आणि मला एक असं माझं म्हणणं होतं की मला पुजारी जो गुरुजी पाहिजेत पूजेसाठी, तर 1-2 गोष्टी मला पाहिजे. एक तर जंगम तरी मला पाहिजे होती की ब्राह्मण तरी पाहिजे. ओके. तर मध्येच एक जाधव म्हणून आहेत, त्यांची माझी भेट झाली होती, पण त्यांचं थोडंफार काय प्रोग्राम तो पटलं नाही. तर त्यामुळे बघा ही इच्छा पण त्यांनीच माझी पूर्ण केली. तर त्या निमित्तानं आमचे सुनील गुरुजी म्हणून आहेत, आता जिथं काम करतात आपल्याकडे, तर ते अचानक त्यांची माझी भेट झाली. तर त्यांनी सहज सांगितलं, मी पगार वगैरे नाही दिला तरी चालेल, जे काय असेल ते आपण बघू,
पण मला स्वामींची सेवा करायची. करायची. आणि त्या गुरुजींनी पण भरपूर मोठा म्हणजे दादरपासून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी अक्कलकोटला काम केलं. आता बघा हे का झालं, त्यांची इच्छा होती, मी इच्छा बरोबर. प्रगट केली, ती इच्छा त्यांनी पूर्ण केली. मग त्या गुरुजींचं काम सकाळी 7 वाजता पूजा अर्चा करून दुपारचा नैवेद्य पण तेच करतात, उत्कृष्ट आचारी पण ते आहेत. ओके. त्याच्यामुळे आम्हाला ते गोष्टी काही बघायला लागत नाही. संध्याकाळची धूप आरती असेल, संध्याकाळची आपली आरती असते, त्या सर्व गोष्टी ते आमचे गुरुजी करतात. त्याच्यामुळे छान, त्यांचेही छान. धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे आज मठ माझा कायमस्वरूपी इथं लोकांसाठी उघडा राहिला. उघडं राहू दे खरंच. मग ती 24 इच्छा तास पण आणि त्यांनी तेव्हा पूर्ण पण. केली, बाकी काय आणि सर्वसामान्यांसाठी तुम्ही हे केलेलं आहे. सुरुवात केलंय. खूपच छान ही संकल्पना आहे. केलेलं आहे. त्यानंतर भक्तांना इथे तुम्ही काय सांगाल की कुठले नियम इथे मंदिरात येताना पाळायला हवेत? आता काही आता मी आपलं ग्रुप केलाय, ओके. आमच्या मठाचा ग्रुप केलाय. हा. जे स्वामी भक्त आहेत त्यांच्यासाठी सर्वांनी मी ते ग्रुप केलाय. त्याच्यावरती आम्ही सूचना देत असतो. पण आमचं एकच म्हणणं आहे की आज जर आपण एवढं मठ बसवलंय, स्वामींना प्रतिष्ठापना स्वामींची केली, तर त्या मठाचं पावित्र्य तुम्ही राखायला पाहिजे. अर्थातच अर्थातच. आता आपण काय केलंय, गुरुवारची महाआरती ठेवली संध्याकाळी, भंडारा ठेवलाय. खूप लोक इच्छुक आहेत भंडारा देण्यासाठी. आणि आम्ही एक ठरवलं की सर्वांना आरतीचा मान मिळावा, सर्वसामान्य लोकांना. फक्त एवढीच अट ठेवली की पावित्र्य तर ठेवा, स्वच्छ अंतःकरणाने. बरोबर. बरोबर ना. येऊन तुम्ही जेवढी काय तुम्हाला सेवा करायची असेल ती तुम्ही करा. आता पौर्णिमेला अभिषेक आहे, ओके. प्रत्येक पौर्णिमेला असणार आहे. प्रत्येक पौर्णिमेला असणार आहे. आणि सर्व भाविकांना मी ग्रुपवरती सांगितलेलं आहे, ज्याला कोणाला अभिषेक करायचा असेल तर तुम्ही येऊन तुम्ही स्वतः करू शकता. आमचे गुरुजी आहेत, गुरुजींकडनं करून तुम्ही घेतलात तरी चालेल. फक्त नियम जे आम्ही काय सांगितले त्याचं पालन करा आणि मुळात म्हणजे पावित्र्य राखा, एवढं आम्ही सांगितलेलं लोक. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाला पावित्र्य माहितीच आहे की कपडे डिसेंट असले पाहिजे, स्त्रियांचे नियम माहिती आहेत. प्रत्येकाने स्वतःहून जाणून ते नियम पाळायला हवेत आणि मठाचं पावित्र्य राखायला हवं. हा. ह्या कामात तुम्हाला किती समाधान येतंय? हे जे सगळं तुम्ही केलंय, कष्ट आहेत. माणसाला एक खोली जरी काढायचं म्हटलं तरी भरपूर खर्च येतो, मानसिक त्रास होतो. पण हे एवढं मोठं उभं करताना तुम्हाला काय जाणीव झाली? समाधान एकच झालं की ज्या दिवशी आपली गुरुवारी 23 एप्रिलला प्रतिष्ठापना झाली, त्यावेळी म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढे लोक इथं स्वामी भक्त आहेत ते येतील. आणि प्रत्येक लोकांनी मला एकच सांगितलं नाही की तुम्ही हे केलं, हे चांगलं केलं, हे मला पोचपावती भेटली, बाकी मला काय नको. आणि आलेल्या प्रत्येक लोक माझ्याकडे अन्नदान जे आम्ही ठेवलं होतं ते प्रसाद म्हणून त्यांनी घेऊन गेलेले आहे. आणि सर्वांनी एकच आपल्या मूर्तीबद्दल जे विचार मांडले, म्हणजे लोक हया झाली. अशी मूर्ती आम्ही कुठे बघितली खरंच अप्रतिम सुंदर अशी स्वामींची मूर्ती, म्हणजे अपेक्षितच नव्हतं. म्हणजे मला तर जशी मी इथं एंट्री केली ना, आणि म्हणजे तिथनच तर ते आदर्श नगरचे ते रांगोळी आणि त्या लाइटिंग लागून म्हणजे अपेक्षित नव्हतं मला कितकं मोठ्या प्रमाणात ते मत असेल. मी आमचे निखिल दादा आहेत, त्यांचं स्टेटस बघून मी आलेली होती इथे. आणि म्हणजे आल्या स्वामींकडे बघून असं वाटलं हा स्वामी साक्षात इथे बसलेले आहेत, असं मन भरून आलं. अगदी प्रसन्न झालं होतं मूर्ती बघून. आणि त्यांची इच्छा त्यांनी पूर्ण करून घेतली. बाकी काय नाही आपल्याला. खूपच सुंदर अशी मूर्ती आहे ही. आणि तुम्ही हे सगळं लाइटिंग वगैरे खूपच छान सजवलेलं आहे. आता मॅडम सांगतो थोडक्यात, म्हणजे हे जे इंटेरियर जे आपलं केले ना, ते आपले माझे मित्रच आहेत, ते जांभरले काजोळकर म्हणून आहे. ओके ओके. त्यांच्या संकल्पनेतून हे सगळं केलेलं आहे. आणि हे कलर कॉम्बिनेशन असते, ज्या काही गोष्टी आहेत ना, आम्ही ठरवून काहीच केलेलं नाही, त्या सर्व अनावधानाने घडत आलेल्या आहेत. म्हणजे त्यांची इच्छा होती, जसं त्यांना पाहिजे होतं तसं त्यांनी आपल्याकडनं करून घेतलं. एवढंच सांगतो. छान छान छान. आणि लोकांना काय संदेश द्यायला मठाबद्दल तुम्ही, की कसं या मठामधून तुम्हाला लोकांना काय प्रेरणा द्याल? आता मॅडम मागे तुम्हाला मी एक मुद्दा सांगितला होता, कलियुगात जर भक्ती करायची असेल तर तो जो आज अवतार आहे तो स्वामी समर्थांचा आहे, चालू अवतार. आता त्यांचं एक वाक्य असं, घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आता पाठीशी म्हणजे कोणाच्या पाठीशी आहे हा मूळ प्रश्न. चोरांच्या नाही, दरोडेखोरांच्या नाहीये, पाप्यांच्या लोकांच्या नाहीये, ते स्वामी भक्तांच्या पाठीशी आहे. आणि मी नेहमी सकाळी ज्यावेळी इथे येतो त्यावेळी त्यांना एकच प्रार्थना मॅडम करतो की मी जे तुम्हाला इथे आणले ना, हे गोरगरिबांसाठी आणले. जो स्वामी भक्त श्रद्धेने आणि मनोभावे तुमची सेवा करेल, तो जे मागेल, जो नवस करेल त्याचा तुम्ही पूर्ण करा. म्हणून लोकांना एवढंच सांगतो की जे श्रद्धा भावनेने या, त्यांची भक्ती करा, तुम्हाला कुठेही काय कमी पडणार नाही. मी माझ्यासाठी नाही आणले, मला त्यांनी खूप काही दिलं नाही, म्हणजे मला ते सावरता येत नाही एवढं त्यांनी मला दिलं नाही, एवढी अपेक्षा नव्हती माझी. इतना दिया भगवान ने मुझे जितनी मेरी औकात नहीं.
तर त्यासाठी लोकांना एकच सर्वांना सांगतो, इथं या, सध्या भावनांत तुम्ही भक्ती करा, जे तुम्ही मागाल ते तुम्हाला स्वामी देतील. एवढं लोकांना मी सांगितलं. खूपच छान अशा तुमच्या ह्या तुम्ही हे जे काही विचार तुम्ही सांगता खूपच ऐकून मला हे अपेक्षित नव्हतं. खरं तर तुमचे विचार हे मला खूप आवडलेत आणि प्रत्येक स्वामी भक्तांचे असेच विचार असावे की आपले मन स्वच्छ असायला माझं भलं नको, लोकांचं भलं झालं हा पाहिजे. तेच आपलं म्हणजे प्रत्येक हे लोकांचं लोकांसाठी तुम्हाला हा. मिळालेले आहेत. मग त्याला तेच सांगतो, बाकी काय नाही. प्रत्येक मनातली इच्छा पूर्ण करते स्वामी मॅडम, जर तुमची श्रद्धा असेल तर. थोडा एक किस्सा सांगतो आता. हा. ज्यावेळी मूर्ती आम्ही आणली मिरवणुकीने, आमच्या मध्ये एक वरती घर आहे. मूर्ती कुठनं आपण मी राजस्थानवरून मुंबईला आणली. ओके मुंबईला ती कलर म्हणजे कलर राजस्थानला तुम्ही प्रत्यक्षात हो गेलेला हो तिथून कलर काम केलं आणि ती इथं आणली. छोटा किस्सा त्यांचा चमत्कार सांगतो. हा, मूर्ती आम्ही तिकडनं मिरवणुकीने आणत होतो आणि खंड्यामध्ये एक आमच्या वाट्याची भाविक आहे, तर त्याने दर्शन घेतलं आणि त्यांचा मुलगा आजारी होता, खूप हॉस्पिटलला होता, ओके खूप आजारी होता, म्हणजे जातोय का राहतोय. तर त्याने तिथनं नमस्कार करताना सांगितलं की माझा मुलगा आज बरा झाला पाहिजे आणि उद्या डिस्चार्ज होऊन तो घरी आला पाहिजे. एक छोटासा किस्सा, पहिला चमत्कार त्यांचा. तर त्यांचा मुलगा त्याच दिवशी बरा झाला, चांगला झाला. दुसऱ्या सकाळी तो डिस्चार्ज झाला आणि घरी आला. वा मग ती दोघं उभं तर नवरा बायको इथं आली होती, तारळ पेढे ठेवले त्यांनी. तर माझ्या काही ते ओळखीचे नव्हतं, की एवढे लोक माझ्या काही ओळखीत नव्हतं. पण त्याने ते सांगितलं, भाऊ असं असं विषय झाला, असं असं मी बोललो होतो आणि असं असं. आता प्रतिष्ठापना आम्ही केली पण नव्हती, पण त्याने ते त्यांची इच्छा पूर्ण केली, हे मला मानसिक समाधान मिळालं. म्हणजे मी जे आज काय केलंय ना त्याचं फळ मला मिळते. मिळालं पहिला तुम्ही हे जे सांगितलं, मी लग्न होऊन इथे आली होती आणि पहिल्यांदाच मला प्रेग्नेन्सी आली. माझा स्वामींचा मी अनुभव सांगते तुम्हाला. आणि मी 6वी स्टॉपला राहायचो आणि तिथे 3च महिने झाले होते फक्त मला आणि माझं मिसकॅरेज झालं. त्यानंतर मला असं वाटलं की आपण नवीन लग्न झालं, काही कळत नाही आपल्याला की काय असं झालं. मी एकदम डिप्रेशन मध्ये गेलेली. अगदीच साईडला आमचं स्वामींचं मठ होतं, मग तिथे गेली, मी तिथे सेवा चालू केली, मी पारायण केले स्वामींचे आणि आज माझा मुलगा 8वीला आहे. तर म्हणजे आहे स्वामींचा अनुभव. माझ्या देवघरामध्ये अजूनही स्वामीची छोटीशीच मूर्ती आहे, अगदी त्या मठातूनच मी आणलेली, अजूनही ती तशीच आहेत. गुरुपारायण करते मी घरी, तर तेव्हापासून जे आहेत स्वामी माझ्यासोबत. आणि आम्ही नागपूरला जात असताना आमचं काही प्लॅन होतं, मला अक्कलकोटला जायचंय काय वगैरे, पण आम्ही कसा रस्ता भरकटलो आणि अक्कलकोटला पोहोचलो आम्हाला काहीच अजूनही आयडिया नाही. आमच्यासारखं झालेलं आहे. हा म्हणजे आम्हाला जायचं दुसरीकडे, नेव्हिगेशन आम्ही लावलेलं, पण आम्हाला नंतर दिसलं की अरे इथं अक्कलकोट जवळच आहे. आम्ही तसं तर दर्शनाला गेलो. म्हणजे स्वामींची इच्छा असेल तर ते स्वतःहून ते पूर्ण करून घेतात. आणि मॅडम असं आता माझे मित्र पण सांगतात की आम्हाला जायचंय, पण त्यांचं जर बोलावणं आलं असेल ना, त्यांची इच्छा असेल तुम्ही तिथे यावं, तर तुम्ही तिथे जाऊ शकता. हो नाही तर जाऊ ते शकता. मुलं आल्याशिवाय आपण जाऊच शकत नाही. तुम्ही किती प्लॅनिंग करा, किती प्लॉटिंग नाही करा, होत, नाही होत, किती नाही होत. तुमच्याकडे पैसा असेल तरी तुम्ही जाऊ नाही शकत होत, नाही, जेव्हा नाही होत. स्वामी तुम्हाला स्वतःहून बोलवत नाही. हे सत्य आहे. तर दादा, हा मठ तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे? इमोशनली म्हणा किंवा मी पैशाचं विचारत नाहीये, बरोबर आहे. इमोशनली तुम्हाला हा मठ किती महत्वाचा आहे? आपल्यासाठी मुलं, जसं आपल्यासाठी मुलं महत्वाची असतात, सोना म्हणा किंवा पैसा लत्ता महत्वाचा असतो, पण तुमच्यासाठी हा कसा महत्वाचा आहे? मॅडम मी शब्दात सांगू शकत नाही. आज एवढं समाधान वाटतंय ना मला की मी आज गुरुवार पासून आहे ना, माझ्या एवढं साहेब चालू आहे, माझे कामं चालू आहेत, माझ्या जायची इच्छाच होत नाही. मी सकाळी तिथे आंघोळ कधी करतोय, इथे येऊन कधी बसतोय, ते समाधान वाटतं. बाकी काय मी इथून हलू नये असं आजच्या कंडिशन आम्हाला वाटतं. तुम्ही बनवलं इतकं प्रसन्न आहे ना, आल्याच असं एकदम प्रसन्न वाटतं. तर खरंच कोणाचीच इथनं जायची इच्छा होणार नाही. आणि तुम्ही तर स्वतः आहेत. आज जेवढे लोक येतात ना, ते एकच सांगतात की तुम्ही असं म्हटलं ना, अंगावर शहार येतात. म्हणजे मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ही आमची पोच पावते. बाकी काय खरंच. आणि आता आमच्यासारखे लोक, आम्हाला सुट्ट्या मिळत नाही आणि लांब असल्यामुळे जाऊ शकत, त्यांच्यासाठी तर खरं तरी आमच्यासाठी खूपच मोठी गोष्ट झालेली आहे की तेच आम्हाला स्वामीचे दर्शन गुरुवारी किंवा जेव्हा जमेल तेव्हा आम्ही संडेला प्रत्येक येणं जाणं होत असतं खंडाळ्यामध्ये, तेव्हा आम्ही दर्शन घेऊ शकतो. खूपच धन्यवाद. तुम्ही आम्हाला आपला मौल्यवान वेळ दिला. खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.